नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मला बरेच लोक फोनवरती विचारतात की सर आम्हाला आमचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे, तर आम्हाला सांगा की कसा बनवायचा आमचा पोर्टफोलिओ. पण पोर्टफोलिओ बनवणं एवढं काही सोपं नाही आहे, कारण की पोर्टफोलिओ बनवताना बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की आपला होरिझन किती वर्षासाठी आहे, आपण कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करतोय, आपल्याला रिस्क किती घ्यायची आहे, कमी रिस्क घ्यायची आहे की जास्त रिस्क घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. पण तरीसुद्धा मी त्यातल्या त्यात 3 पोर्टफोलिओ अलोकेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे की अशा प्रकारे 3 पोर्टफोलिओ अलोकेशन आपण करू शकतो. तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदरचं पोर्टफोलिओ अलोकेशन आपण पाहणार आहोत लो रिस्क टू मीडियम रिस्क, म्हणजे ज्याला मॉडरेट रिस्क असं म्हणतात. हे अलोकेशन अशा लोकांसाठी आहे की ज्यांना लो रिस्क घ्यायची आहे किंवा मीडियम रिस्क घ्यायची आहे अशा लोकांसाठी. आता मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल तर कॅटेगरीज आहेत, फंडचं स्ट्रेंथ आहे, अलोकेशन आहे आणि रिस्क लेवल आहे. त्यातली पहिली कॅटेगरी आहे लार्ज कॅप, ज्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं तर स्टेडी ग्रोथ मिळतो आणि लो व्हॉलॅटिलिटी मिळते, कारण की लार्ज कॅप कंपनीजमध्ये हा फंड इन्व्हेस्ट करतो. आणि यामध्ये अलोकेशन किती असायला हवं, जी काही आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत त्याच्यातली 30% इन्व्हेस्टमेंट या कॅटेगरीमध्ये असायला हवी. यानंतरचा फंड आहे फ्लेक्झी कॅप फंड. मी याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये नेहमी सांगत असतो की फ्लेक्झी कॅप फंड हा 3ही कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. हा आपल्याला काय प्रोव्हाइड करतो तर कोर स्टेबिलिटी, म्हणजे मिड कॅपचा एक्सप्लोजर आपल्याला मिळतं, स्मॉल कॅपचं मिळतं, लार्ज कॅपचं मिळतं आणि त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी असते की 3ही कॅटेगरीजमध्ये जसं मार्केटचं डिरेक्शन असेल त्या हिशोबाने तो इन्व्हेस्टमेंट करतो. आता या टाईपच्या फंडमध्ये किंवा या टाईपच्या कॅटेगरीजमध्ये किती इन्व्हेस्टमेंट असायला हवी आपली तर जवळपास 25%. हे मी तुम्हाला फक्त फॉर एक्झाम्पल म्हणून देतोय. तुम्हाला कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची हे प्रत्येकाच्या कॅपॅसिटीवरती आहे, रिस्क कॅपॅसिटीवरती अवलंबून आहे. मी हे फॉर एक्झाम्पल घेतोय. 25% इन्व्हेस्टमेंट ही त्याच्यामध्ये असायला हवी. आणि रिस्क लेवल काय आहे तर मॉडरेट, म्हणजेच मीडियम रिस्क असते. त्यानंतर असतो बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड. हा डायनेमिक रिस्क कंट्रोल करतो, म्हणजे हा फंड इक्विटीमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतो, कमॉडिटीजमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतो. बरेच फंड हे जे इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात. आणि यामध्ये जर तुम्हाला लो कॅटेगरीज किंवा मीडियम रिस्क असलेले पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर यामध्ये मिनिमम 20% इन्व्हेस्टमेंट असायला हवी. यालाच म्हटलं. आता याचा रिस्क लेवल काय असणार आहे, लो टू मॉडरेट. आता यानंतरचा टाईप आहे किंवा यानंतरची कॅटेगरी आहे हायब्रिड कॅटेगरी, ज्याच्यामध्ये लो व्हॉलॅटिलिटी असते. हायब्रिड फंड तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, हायब्रिड फंड हे डेप्थमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि इक्विटीमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात. यामध्ये व्हॉलॅटिलिटी खूप कमी असते आणि प्लस इक्विटीचं एक्सप्लोजर आपल्याला मिळतं. आता यामध्ये अलोकेशन किती असायला हवं तर जवळपास 15% अलोकेशन यामध्ये असायला हवं, म्हणजे हे रिस्क लेवल किती आहे याच्यामध्ये व्हेरी लो. आता यानंतरचा टाईप आहे मल्टी असेट अलोकेशन. मल्टी असेट अलोकेशन ज्यामध्ये गोल्डमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट होते, डेप्थमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट होते, इक्विटीमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट होते. तर हे एक प्रकारचं मिक्स कॉम्बिनेशन आहे 3ही कॅटेगरीजच्या कमॉडिटीजचं किंवा 3ही कॅटेगरीजमधल्या फंडचं. त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मिनिमम अलोकेशन किती असायला हवं तर 10%. आणि हे सुद्धा असतं लो. यावरनं तुम्हाला समजलं असेल की या अलोकेशनमध्ये 3 जे कॅटेगरीज आहेत त्या व्हेरी लो रिस्क घेतात आणि 2 कॅटेगरीज आहेत ज्या मीडियम रिस्क घेतात. म्हणून हा जो अलोकेशन टाईप आहे तो लो टू मॉडरेट लेवलचा आहे. आता यानंतरचा आपण टाईप पाहूयात मॉडरेट टू हाय रिस्क कॅटेगरी, म्हणजे तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ हा मीडियम रिस्क टू हाय रिस्कमध्ये घेऊन जायचा आहे, तर त्यासाठी आपलं अलोकेशन कसं असायला हवं ते आपण पाहूयात. यामध्ये सुद्धा पहिली कॅटेगरी आहे फ्लेक्झी कॅप. मगाशी मी सांगितलं फ्लेक्झी कॅपबद्दल मी पूर्ण डिटेल्स सांगितलेले आहेत अगोदरच. हा काय करतो, कोर स्टेबिलिटी देतो, फ्लेक्झिबिलिटी देतो आणि यामध्ये अलोकेशन किती असायला हवं 30%. हा मॉडरेट लेवलचा किंवा मीडियम रिस्क लेवलचा फंड टाईप असतो. त्यानंतर आहे मिड कॅप. हा हाय ग्रोथ आपल्याला प्रोव्हाइड करतो, हाय ग्रोथ इंजिन असं मी टाईप केलं त्याच्यामध्ये. म्हणजेच काय तर ह्या अशा कंपनीज असतात ना ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल खूप जास्त असतं की त्या मिड कॅपमधून लार्ज कॅपमध्ये जातील किंवा लार्ज कॅप स्टॉक्स बनतील त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला जर आपला एखादा फंड मिड कॅप कॅटेगरीमधला असेल आणि त्याने खूप चांगले रिटर्न्स द्यायला सुरुवात केली ना तर आपला जो पोर्टफोलिओ आहे तो एकदम जबरदस्त स्ट्रेंथ घेतो आणि आपल्याला चांगले रिटर्न्स त्यातून मिळून आपला ओव्हरऑल पोर्टफोलिओ खूप चांगला बनतो. पण यामध्ये रिस्क किती असते, मॉडरेट टू हाय, म्हणजे मीडियम टू हाय रिस्क मधला हा फंड आहे आणि यामध्ये आपलं अलोकेशन असायला हवं 25%. त्यानंतर आहे स्मॉल कॅप, व्हेरी हाय रिस्क आणि व्हेरी हाय रिटर्न.
आता ह्या दोन्ही गोष्टी होऊ शकतात या फंडपैकी. म्हणजे एखाद्या वेळेस जर मार्केट बेरिशमध्ये असेल, म्हणजे मार्केट डाऊन असेल, त्यावेळेस हे फंड खूप कमी रिटर्न्स देतात किंवा मायनस रिटर्न्स देतात, 10% मायनसमध्ये जातात. पण जेव्हा मार्केट चालायला लागतं किंवा हे फंड चालायला लागतात ना, तर एका वर्षामध्ये खूप चांगले रिटर्न्स देऊन जातात. त्यामुळे जो पाठचा बॅकलॉग असेल, 2-3 वर्षात खूप चांगले रिटर्न्स नसतील दिले, तर पुढच्या 2-3 वर्षामध्ये ते खूप चांगले रिटर्न्स देऊन जातात. पण हे जर तरची गोष्ट आहे. ह्या गोष्टी जे लोक रिस्क कॅपॅसिटी किंवा ज्यांची रिस्क कॅपॅसिटी खूप जास्त आहे त्यांच्यासाठी टाईपचे हे फंड्स आहेत. कारण की 3 वर्ष आपल्याला, समजा मी एखाद्या लाखाची इन्व्हेस्टमेंट करतोय आणि गेले 3 वर्ष माझी ती 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट 1 लाख रुपये राहते आणि ते पाहत राहण्याची कॅपॅसिटी जर माझ्यामध्ये असेल, तर अशा लोकांसाठी ह्या टाईपचे फंड्स अवेलेबल आहेत किंवा हा टाईपचा फंड आहे. म्हणून याला रिस्क कॅटेगरी काय आहे? हाय कॅटेगरी. त्यानंतर आहे लार्ज अँड मिड कॅप फंड. बॅलन्स ॲग्रेशन असतं आणि स्टेबिलिटी असते. आता बॅलन्स ॲग्रेशन म्हणजे काय? तर मगाशी मी इथे सांगितलं की मिड कॅप काय करतं? हाय ग्रोथ प्रोव्हाइड करतं. पण इथे कॉम्बिनेशन कसं आहे? लार्ज पण आहे आणि मिड पण आहे. म्हणजे मिड कॅप काय करतं? आपल्याला ॲग्रेशन प्रोव्हाइड करतं आणि लार्ज कॅप काय करतं? आपल्याला स्टेबिलिटी प्रोव्हाइड करतं. आता या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट आपले किती असायला हवी किंवा याच्यामध्ये आपलं अलोकेशन किती असायला हवं? तर 15%. म्हणजे मीडियम टू हाय कॅटेगरीमध्ये हा फंड घेऊन जातो. आणि यानंतरचा टाईप आहे मल्टी असेट अलोकेशन फंड. मी इथे टाईप पण केलेलं आहे की गोल्डमध्ये सुद्धा हा इन्व्हेस्ट करतो, डेप्टमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतो आणि इक्विटीमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजे ह्या तीनही कॉम्बिनेशनमध्ये हा चालणारा फंड आहे आणि यामध्ये इन्व्हेस्टमेंट असायला हवी 10%. मग याच्यामध्ये आपली रिस्क लेवल काय आहे? तर मॉडरेट म्हणजेच मीडियम रिस्क कॅटेगरी आहे. तर अशा प्रकारे मीडियम टू हाय रिस्क पोर्टफोलिओ जर आपल्याला बनवायचा असेल तर अशा कॉम्बिनेशनमध्ये आपण जाऊ शकतो. मी सारखं सांगतोय की हे फॉर एक्झाम्पल आहे. प्रत्येक माणसाचा पोर्टफोलिओ अलोकेशन हे वेगवेगळं असू शकतं आणि असतंच. पण जर आपल्याला काहीतरी ॲझम्पशन पाहिजे असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर चला पुढचा पार्ट पाहूयात. म्हणजे ज्यांना खूपच हाय रिस्क घ्यायची आहे आणि खूपच चांगले रिटर्नसाठी रिस्क घ्यायला तयार आहेत, अशा लोकांसाठी हा पोर्टफोलिओ टाईप असेल. अगोदरच्या 2 पोर्टफोलिओजमध्ये आपण पाहिलं की फ्लेक्झी कॅप आपण प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये घेतलेला आहे. तर याही मध्ये आपण फ्लेक्झी कॅप घेणार आहोत कारण की तो स्टेबिलिटी प्रोव्हाइड करतो आणि त्यामध्ये अलोकेशन असणार आहे 25% मॉडरेट रिस्क असणार आहे. त्यानंतर आहे मिड कॅप, जे आपल्याला हाय ग्रोथ प्रोव्हाइड करतं आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असायला हवी किंवा अलोकेशन असतं 25%, ज्यामध्ये रिस्कसुद्धा हाय आहे. त्यानंतर आहे स्मॉल कॅप, जे आपल्याला हाय रिस्क प्रोव्हाइड करतं आणि त्याचबरोबर हाय रिटर्नसुद्धा देतं. त्यामुळे हा जो फंड टाईप आहे तो आहे व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमधला किंवा रिस्क लेवल याची व्हेरी हाय आहे आणि यामध्ये अलोकेशन असणार आहे 25%. त्यानंतर आहे सेक्टरियल आणि थीमॅटिक फंड. व्हेरी हाय कन्व्हेन्शन आणि व्हेरी हाय रिटर्न. म्हणजे हे अशा टाईपचे फंड्स असतात की जे एका सेक्टर ओरिएंटेड असतात. म्हणजे जर एनर्जी फंड घेतला किंवा तुम्ही सर्व्हिस फंड घेतला किंवा तुम्ही डिजिटल इंडियाचा फंड घेतला किंवा IT फंड घेतला किंवा बँकिंग फंड घेतला, तर हा फक्त त्याच सेक्टरवरती फोकस करून चालणारा फंड आहे. म्हणजे एखाद्या वेळेस जर गव्हर्नमेंटने एखादी पॉलिसी इंट्रोड्यूस केली मार्केटमध्ये आणि त्याचा इम्पॅक्ट, म्हणजे जर गव्हर्नमेंटने एखादी पॉलिसी इंट्रोड्यूस केली आणि त्याचा इम्पॅक्ट जर स्टॉक्सवरती, या सेक्टरमधल्या स्टॉक्सवरती निगेटिव्ह पडला, तर याचा डायरेक्टली इम्पॅक्ट या फंड्सवरती पडतो आणि यांचे NAV रेट खाली जातात किंवा यांचे रिटर्न्स मायनसमध्ये जातात. पण जर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह झाला आणि ते सेक्टर चालायला लागलं तर याच्यामधले रिटर्न्स सुद्धा चांगले बनू शकतात. पण हा जर तरची गोष्ट आहे, एखाद्या वेळेस चालेल तर. त्यामुळे याला व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये हा फंड किंवा हे सेक्टर टाईप्स येतात. त्यानंतर आहे मल्टी असेट अलोकेशन. मगाशी सांगितल्याप्रमाणे गोल्ड, डेप्ट आणि इक्विटी एक्सप्लोजर असलेले हे टाईपचे फंड्स असतात आणि याच्यामध्ये सुद्धा रिस्क जी आहे ती मॉडरेट असते. तर आता तुम्ही याच्यावरनं कळत असेल तुम्हाला की मॉडरेट टू व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये कशा प्रकारे पोर्टफोलिओ आपण बनवू शकतो. कारण की याच्यामध्ये 3 फंड जे आहेत जे व्हेरी हाय रिस्क कन्सिडर करतात किंवा खूप जास्त रिस्क घेणारे फंड्स आहेत आणि 2 फंड जे आहेत ते मीडियम रिस्क घेणारे फंड्स आहेत. तर अशा प्रकारे लो रिस्क टू मीडियम रिस्क पोर्टफोलिओ अलोकेशन आपण असं बनवू शकतो. त्यानंतर मीडियम रिस्क टू हाय रिस्क अलोकेशन आपण असं बनवू शकतो. त्यानंतर आहे मॉडरेट टू व्हेरी हाय रिस्क अलोकेशन, अशा प्रकारे आपण बनवू शकतो. तर हा पोर्टफोलिओचं हे 3 एक्झाम्पल्स आहेत की आपण अशा प्रकारे आपली जो काही पोर्टफोलिओ आहे तो अशा प्रकारे डिझाईन करू शकतो. पण प्रत्येक, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, प्रत्येक माणसाचा अलोकेशन टाईप जो आहे तो वेगवेगळा असू शकतो. कारण की प्रत्येकाचे गोल हे वेगवेगळे असू शकतात. काहींचा असू शकतो की त्यांच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी त्यांना फंड जमा करायचा आहे, काहींचं त्यांच्या बाहेर ट्रॅव्हल, आउट ऑफ इंडिया ट्रॅव्हल करायचं आहे किंवा रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे, त्याच्यासाठी गोल असू शकतात. काहींचे गोल शिक्षणाशी रिलेटेड असू शकतात, काहींचं
मॅरेज रिलेटेड असू शकतात, काहींना कार घ्यायची असेल त्याच्याशी रिलेटेड असू शकतात. तर प्रत्येकाचं गोल, त्याचं होरिझन हे वेगवेगळं असतं. त्या हिशोबाने प्रत्येकाचा पोर्टफोलिओ अलोकेशन हे वेगवेगळं असतं. एक्झॅक्ट असं अजिबात असत नाही. पण हे 3 एक्झाम्पल्स आहेत की आपण अशा प्रकारे आपला पोर्टफोलिओ डिझाईन करू शकतो, ज्याच्यामध्ये 4 ते 5 किंवा 6 फंड्स घेऊ शकतो आणि आपला पोर्टफोलिओ डिझाईन करता येऊ शकतो. जर तुम्हालाही अशा प्रकारचा कोणत्याही पोर्टफोलिओ अलोकेशन करून हवं आहे किंवा डिझाईन करायचा आहे, पोर्टफोलिओ डिझाईन करायचा असेल, तर स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. आपण यावरती बसून डिस्कशन करून आपला पोर्टफोलिओ डिझाईन करता येऊ शकतो. तर माझ्यामध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजलं असेल की पोर्टफोलिओ अलोकेशन कशा प्रकारे केलं जातं आणि तो कशा प्रकारे करायला हवं. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.